साबुदाणा न भिजवता आणि पटकन 10 मिनिटात तयार होणारी आपली ही चकली आहे. तळल्यानंतर आकार बघा दुप्पट तिप्पट असा फुलतो. तेलात टाकताच बघा कशी कुरमुऱ्यासारखी वरती आलेली आहे आणि अगदी हलक्या होतात. लहानांपासून तर वयस्करांपर्यंत सहज अगदी खातील. तोंडात टाकताच अगदी विरघळणारी आणि टाकल्यावर अगदी खुसखुशीत लागणारी. तर आवाज ऐका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे 1 किलो बटाटे मी शिजत घातले आहेत. 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या मी करून घेणार आहे. तुमच्या कुकरच्या कशा होता त्याप्रमाणे तुम्ही पण करून घ्या. आणि आता बघा बटाटे शिजत घातलेले आहे. तर साबुदाणा घ्यायचा आहे भाजायला. साबुदाणा 1.5 कप मी इथे घेतलेला आहे. तुम्ही एखादी वाटी पण सेट करू शकतात आणि त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात. आणि वजनी म्हणाल ना तर हा 200 ग्रॅम साबुदाणा आहे. साबुदाणा लो टू मिडियम फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि सतत असं हलवत राहायचं, उलथण्याने खाली अजिबात लागू द्यायचा नाही. काळपट झाला ना तर आपल्या पापडांची चव ही बदलून जाईल. तर बघू शकता आता आपला हा साबुदाणा ना मस्त असा लाह्यांसारखा फुलून येईल, म्हणजेच आपला साबुदाणा भाजून झालेला आहे असं समजायचे. तर आता बघा साबुदाणा छान असा भाजून झालेला आहे. भाजायला मला 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत. साबुदाणा छान भाजून झाला आहे. तो आता गार करायला ठेवूया. एका मोठ्या भांड्यात, पसरट भांड्यात ठेवायचा, म्हणजे पटकन गार होतो. आता इकडे आपले बटाटे शिजून झाले का ते पण बघायचं आहे. बटाटे शिजून झालेले आहेत. बटाटे आता एका चाळणीत निथळून घ्यायचे, म्हणजे ना त्याचं पाणी निघून जाईल आणि ते गार पण होतील, म्हणजे किसायलाही सोयीचं जाईल. तर आता इथे चाळणीत मी बटाटे निथळून घेतले. बटाटे छोट्या आकाराचे आहेत त्यामुळे तुम्हाला ते जास्त दिसत आहेत, पण ते हे 1 किलो आहेत. तर चला आता साबुदाणा आपण दळून घेऊया. साबुदाणा गार झाला की दळायला घ्यायचा. तुम्ही मिक्सरचं छोटं भांडं असेल ना तर त्याच्यात घ्या, त्याच्यात छान असा बारीक होतो. पण माझ्याकडे ना आज अवेलेबल नव्हतं, छोटं भांड्याचं नेमकं पातं तुटलं होतं, तर मी मोठ्या भांड्यात त्याला दळायला घेतलं. आणि दळताना बघा तुम्ही अजिबात आपल्याला चाळणी वगैरे वापरायची नाही आहे. जसं मिक्सरमधून शक्य होईल तितकं बारीक दळून घ्यायचं. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते. साबुदाणा भांड्यामध्ये काढून झाला आणि आता एक पातेलं ठेवायचं आहे. पातेलं आपण गॅसवर ठेवलेलं आहे. गॅसवर ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण अगदी अचूक ठेवायचं, म्हणजे तुमची ही चकली अजिबात बिघडणार नाही. तर बघा ज्या कपाने आपण साबुदाणा घेतला आहे ना त्या कपाने आपण 4 कप पाणी घेतलं आहे. म्हणजे तुम्ही एखादी कुठली वाटी सेट करा आणि त्या प्रमाणात तुम्ही टाका, पाणी टाका आणि साबुदाणे पण त्याच प्रमाणात टाका. आता बघा हे दळलेल्या साबुदाण्यामध्ये पण आपण 4 कप पाणी टाकणार आहोत. आता ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण पाणी का टाकतोय, कारण ना याला आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं व्यवस्थित. डायरेक्ट जर आपण पातेल्यात केलं तर त्याचे गोळे होतील. त्यामुळे काय करायचं, सुरुवातीलाच हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि गोळे पूर्ण मोडून घ्यायचे. आता बघा इथे आपले हे गोळे सगळे मोडून झालेले आहेत. गॅसवर पाणी उकळतं आहे तोपर्यंत बटाटे पण शिलायला घेते. पण जर गार नसतील तर राहू देणार आहे मी. तर आता बघा आहेत तसे गार, पण मला ना ते साबुदाण्याचं मिक्स केलेलं पीठ पहिले पातेल्यात टाकायचं आहे. तर आता हा एक बटाटा माझा शिलून झाला आणि ह्या पाण्यामध्ये आता आपण एका हाताने आपण कुरडईचा चीक टाकतो तसं टाकायचं आणि दुसऱ्या हाताने चमचा हलवायचा, म्हणजे खाली गोळे बसणार नाही आणि साबुदाण्याचे गोळे गोळे होणार नाही, म्हणजे आपली चकली पाडताना अजिबात त्रास होणार नाही. तर बघू शकता असं चांगलं मिक्स करायचं. उकळी आलेल्या पाण्यामध्येच टाकायचं आणि आता बघा मस्त असं 2 ते 3 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी फुल गॅसवर शिजवायचं आहे आणि तोपर्यंत आपलं हे पाणी पण आटून जाणार आहे साबुदाण्यातलं. बघू शकता अशा पद्धतीने ही मस्त खीर तयार झालेली आहे. आणि ही खीर ना बऱ्यापैकी साबुदाणा ट्रान्सपरंट झाल्यामुळे छान अशी फुलून आलेली. आता याला गॅस बंद करून झाकून द्यायचं आहे. बटाटे शिलून घेतले आणि आता किसायला घेते. बटाटे किसले गेले की काय करायचं, आपण तिकडे साबुदाणा झाकून ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये हा बटाटे किसलेला लगदा टाकायचा आहे. बघू शकता साबुदाण्याचं पीठ किती मस्त तयार झालेलं आहे, म्हणजे खीर खूप छान तयार झालेली आहे. खूप पातळ नाही ठेवायची, म्हणजे मी जेवढं प्रमाण सांगितले ना तेवढं पाणी टाकलं की अगदी व्यवस्थित होईल. आता हा बटाट्याचा लगदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार, तुम्ही जर खात असाल तर जिरं घाला आणि नाही तर मग नसाल खात तर मी फक्त चटणी आणि मीठ घालणार आहे. मी 1 चमचा तिखट घातलं आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता किंवा हिरवी मिरची पण घालू शकता. आणि आता इथे मीठ घातलं आहे पाऊण चमचा, म्हणजे सुरुवातीला अर्धा आणि मला कमी वाटलं म्हणून मी परत पाव चमचा घातलं. आणि गॅस आपला आता बंदच होता, म्हणजे जेव्हापासून मी झाकण लावलं तेव्हापासून गॅस बंदच ठेवला आहे.
फक्त मी गॅसवर हे पातेलं ठेवलेले कारण ना मिक्स करायला चांगलं जमा म्हणून. अगदी एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आपण खिशी घेतो ना त्याप्रमाणे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता किती छान असं आपलं हे साबुदाण्याच्या चकलीचं इन्स्टंट पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ चकल्या करायला नेऊया. आता चकल्यासाठी मी ती पॉलिथिन बॅग घेतली, खालून तिला कट मारला आणि त्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही तुमच्याकडे जर साचा असेल कुरडईचा चकलीचा तोही वापरू शकता. माझ्याकडे आहे, पण ह्या पद्धतीने जर केल्या ना अजून छान अशा होतात. कारण हे ना पीठ आपलं छान असं दळलेल्या साबुदाण्याचं असल्यामुळे चकल्या खूप छान पडतात. तर बघा आता अशा ह्या चकल्या पाडून घ्यायच्या. एक 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 चकली अशी मस्त अशी पडते. जशी आपण जिलबी करतो ना त्याप्रमाणे ही चकली पडते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या चकल्या करून घेऊ. आता ह्या चकल्या करून झालेल्या आहेत. कडकडीत उन्हात मी आता ह्या 2 दिवस वाळवून घेणार आहे. म्हणजे सुरुवातीचा 1 दिवस कागदावर राहतील, दुसऱ्या दिवशी एखाद्या पसरट भांड्यात ठेवा आणि वाळवून घ्या. आणि बघू शकता चकल्या बघा किती झाल्या आहे. फक्त 200 ग्रॅम साबुदाणा आणि 1 किलो बटाटा. खूप मस्त अशी चकली आपली तयार झालेली. आता ही तयार झालेली चकली तळून बघायची. चकल्या तळण्यासाठी तेल तापायला ठेवायचं. तेल तापलं की गॅस अगदी मंद आचेवर करायचा आणि म्हणजे पटकन अशी ही चकली वरती येते. तर आता इथे बघू शकता मी ह्या चकल्या तेलात टाकते आणि तेलात टाकताच कशा मस्त अशा वरती येतील बघा. वा, एक नंबर. चकली अशी खुसखुशीत आणि हलकी झालेली आहे आणि फुलून पण भरपूर अशी आलेली आहे. तर तुम्हाला आता जवळून दाखवते. अगदी एक नंबर चकल्या झाल्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा. तुमच्या कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता ही चकली एका जाळीमध्ये काढून घेते आणि गॅस मात्र अगदी मंद आचेवर ठेवायचा नंतर. वा, बघू शकता किती म्हणजे अगदी थोड्याशा चकल्या टाकल्या आणि बघा फुलून बघा आकार बघा तिचा किती मोठा झालेला आहे. आणि ही अशी हलकी फुलकी चकली आपली तयार झालेली आहे. तयार झालेली चकली आता आपण तोडून बघूया. म्हणजे कडक आहे का नरम आहे की खुसखुशीत. वा, एक चकली आपण लावून बघू आणि तिचा आकार बघा किती असा फुलून आलेला आहे. म्हणजे ही चकली आपली जवळजवळ दुप्पट तिप्पट नाही पण चौपट अशी फुललेली आहे. अगदी हलकी फुलकी खुसखुशीत अशी चकली नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असाच सपोर्ट कायम असू द्या. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. अरे थांबा, चकलीचा आवाज बघा.